नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आता वाजलेले सकाळचे 9 आणि काल रात्री ना आमच्याकडे खूप पाऊस झाला, तुम्हाला पण दाखवते। तर आता आहे ना मी टेरेस वरती आलेली आहे, तर इथलं दाखवते तुम्हाला। इथूनच खाली जे घराचे इथं स्पेस आहे ना, तिथं खूप पाणी साठलं होतं। त्यानंतर इथूनच असं घरामध्ये पण खूप पाणी आलेलं होतं। काल 12 वाजल्यापासून रात्री पाऊस चालू होता, 4-5 वाजेपर्यंत होताच। आता उघडलेला आहे पाऊस। तर तुमच्या इकडे पण आहे का पाऊस, मला नक्की सांगा। आता आले मी टेरेसवरून खाली, तर देवपूजा वगैरे करून घेते। लाईट जी आहे ना ती रात्री 12 वाजता गेलेली, तर आणखीन लाईट काय आलेली नाहीये, त्यामुळे घरामध्ये थोडासा अंधार अंधार दिसते। इकडची एक विंडो आहे समोरची, ती मी ओपन केलेली। तर आता देवपूजा करून घेते। तर छान अशी देवपूजा झालेली आहे माझी सकाळ सकाळी। आज सोमवारचं महादेवांना अभिषेक वगैरे केलेला आहे। त्यानंतर स्वयंपाकासाठी नाही तर मी मिक्स करणार आहे, त्यासाठी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। आणि हे जे लसूण आहे आणि कांदा आहे ते आता मिक्सर मधून काढून घेणार आहे मी। लसूण, कांदा आणि थोडंसं दही। तर ते कांदा, लसूण आणि थोडंसं दही टाकून हे मिक्सर काढून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये। तिथं पातेले घेतले मी, त्यामध्ये तेल टाकलं, जिरे आणि मोहरी टाकलेली। तेल तापल्यानंतर आणि त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा पण चांगला परतून घ्यायचा। इथे कांदा चांगला परतलाय, तर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि मटर टाकून घ्यायचं। तर त्याच्यामध्ये ना मी सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे। मी छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली, 1 चमचा टाकते हळद। त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर आपलं धने पावडर आणि जिरा पावडर ही 1 मोठा चमचा फुल भरून टाकायची। धने पावडर आणि जिरा पावडर, त्यानंतर आपलं काळं तिखट आणि किचन किंग मसाला। आता हे मसाले टाकून झालेले आहेत, त्याला थोड्या वेळ शिजू द्यायचं ताट झाकून। थोड्या वेळ शिजल्यानंतर कांदा, दही आणि थोडंसं खोबरं आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी पण टाकलेलं ह्याच्यामध्ये। तर आता भाज्या थोड्या वेळ आपल्याला शिजू द्यायच्यात ह्या। वाटलंच तर पाणी पण टाकू शकता, जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तशी। आणि यामध्ये ना थोडंसं आता शेंगदाण्याचं कूट टाकते, कारण शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आपल्या भाज्या होतच नाहीत, त्याच्यामुळे मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं याच्यामध्ये। आणि 10 मिनिट बारीक गॅसवरती शिजू देते आता ह्याला झाकण ठेवून। तर भाजी तयार झालेली आहे आता आपली। आणि कडेलाच इकडं पुऱ्या पण होतात माझ्या आता, आणि छान असं पुरी आणि मिक्स व्हेज झालेले। तर जेवण करून घेतो आता आम्ही। A few moments later. जोराचा असा पाऊस चालू झालेला आहे। बंद झालाय पाऊस। आता वाजलेले 4:30 आणि चहा वगैरे घेतला आम्ही, त्यानंतर भांडी वगैरे घासली आता चहाची। तर आता व्हिडिओ अपलोड करते।
आता 5 वाजता आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. त्यांची नाईट ड्युटी आहे फौजींची, तर त्यासाठी स्वयंपाकाची तयारी करावी लागेल. तर भेटूया थोड्या. इशूने तर खेळत खेळत एवढा राडा करून ठेवला आहे. आता बाहेर गेली तिच्या पप्पांसोबत आणि बाळ लागली आता इथे हिची भांडी घ्यायला. तर आता हे सगळं आवरून ठेवते मी. आणि आता वाजलेले आहेत 5:45. तर त्यानंतर दिवाबत्ती पण करायची आता मला. इथं आता दिवाबत्ती केली आहे, आता बाहेर पण केली आहे तुळशीला पण, ते पण दाखवते तुम्हाला. त्या दिवशी सांडगे केलेले छान असे वाळलेले आहेत आता कडक. तर म्हणले ह्या सांडग्याची आज भाजी करून बघावी. असे पण खायला खूप खमंग लागते आणि भाजल्यानंतर पण खाल्ल्यावर तर खूपच छान टेस्ट येते त्याला. तर आता मी ह्या सांडग्याची ना भाजी करायला घेणार आहे. आता इथे मी पहिल्यांदा पुऱ्या करून घेते. सकाळचं जे पीठ राहिलं होतं, सकाळी जास्त पीठ मळलं गेलं माझ्याकडून, तर मग मी तसंच थोडं फ्रीजमध्ये ठेवलं आणि संध्याकाळी आता त्याच पिठाच्या पुऱ्या करून घेते, राहिलेल्या पिठाच्या. तर तेच इथं मी पहिल्यांदा गोळे करून घ्यायचं म्हटलं होतं, पण नंतर काय केलं, एकदमच एक गोळा घेतला आणि तो लाटून घेतला आणि त्याच्या पुऱ्या अशा टोपणाने कट केल्या. पण ते सकाळचं पीठ असल्यामुळे जास्तच भिजलं गेले, जरा पातळ झाले, मग त्या पुऱ्या नीट होत नव्हत्या. मग एक एक गोळा करून नंतर पुऱ्या केल्या मी. आता मी करणार आहे सांडगेची भाजी. तर त्यासाठी पहिल्यांदा मी ना एका वाटीमध्ये काढून ठेवले होते सांडगे. ते आधी थोडेसे तेलामध्ये ना असे फ्राय करून घ्यायचे लाल होईपर्यंत, आणि म्हणजे त्याची चव पण छान होते आणि शिजतात पण लवकर. असे भाजून घेतले ना की थोडीशी मिक्सरमधून असे ओबडधोबड असं बारीक करून घ्यायचे. असे लाल भाजलेले आहेत मी. आणि नुसते असे पण खाल्ले तरी खूप छान लागते सांडगे, आणि भाजी करून पण खाल्ल्यानंतर छान होते त्याची भाजी. तर मी आता मिक्सरमधनं काढून घेते हे सांडगे. आता मिक्सरमधनं थोडेसे बारीक केले ओबडधोबड. त्यानंतर आता कढईमध्ये ना मी तेल घेतलेलं आहे. आधी होतं थोडं, नंतर आणखीन थोडंसं टाकलं, कमी वाटत होतं म्हणून. त्यानंतर जिरे टाकले आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं ह्याचं माझ्याकडे मी आधीच कूट करून ठेवत असे, त्यातलंच थोडं राहिलेलं ते टाकून घेतलं सगळंच. त्यानंतर हळद टाकली, गरम मसाला टाकला आणि घरी केलेलं काळं तिखट टाकलं. तर ते चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं या तेलामध्ये, आणि त्याला चांगलं तेल असं सुटतं तरच मग भाजी छान होते. तर तेल सुटेपर्यंत असं भाजून घेते मी. तेल सुटायला लागलेले आता त्याला. तर त्यामध्ये ना आता पाणी टाकून घेते मी. आपल्याला जेवढी पातळ भाजी हवी तेवढं असं पाणी टाकून घेतले आता मी त्यामध्ये. आणि नंतर त्यामध्ये ना आपल्याला ते आपण बारीक केलेले जे सांडगे आहेत ना, तर ते टाकून घ्यायचे. तर आता हे सांडगे मी त्यामध्ये टाकून घेते, ओबडधोबड बारीक करून घेतलेत. मग असं बारीक केल्यामुळे थोडंसं जास्त त्याला शिजायला पण वेळ लागत नाही, आणि आधीच आपण तेलातून फ्राय केले त्यामुळे लवकर भाजी होते झटपट. तर आता टाकून घेतले आता मी त्यामध्ये सांडगे. मीठ टाकते चवीनुसार. तर आता त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याचबरोबर आता शेंगदाण्याचं कूट पण टाकते त्यामध्ये. आणि आता भाजी शिजायला ठेवायची. एक 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजू देते मी आता भाजी. तर छान अशी सांडग्याची भाजी इथं झालेली आहे माझी. आणि इकडच्या साईडला भात करायला लावलाय, पुऱ्या पण झालेल्या आहेत. भात झाला की आता जेवून घेतो आम्ही. जेवण वगैरे झालं आत्ताच आमचं. त्यानंतर मी आले आहे किचनमध्ये. तर इथं अशी सगळी भांडी वगैरे धुवून ठेवलेली आहेत आणि गॅस पण क्लीन करून ठेवलेला आहे. आणि हर्षू पण झोपलेला आहे आता. तर आता त्यांच्यासाठी पाण्याची बॉटल वगैरे भरून ठेवते. त्यांनी जाते तर 8 वाजता. आणि इशू पण आहे तिकडं, खेळ चालू आहे तिचं. मग अशी गेली ती त्यांच्यासोबत बाहेर, आली त्यानंतर जेवण वगैरे केलं की आता आणखीन तिचं भांडी खेळायचं चालू झालंय.